जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्या सोबत आहेत मराठी सिनेमा सृष्टीतील एक लेखक ज्यांनी खारी बिस्किट, घरत गणपती, पुष्पक विमान, कप बशी सारख्या चित्रपटामध्ये लेखक म्हणून काम केलं आहे। तसंच त्यांनी मराठी मालिका पिंगा ग पोरी पिंगा, अशोक मामा, तुझेच गीत गात आहे अशा मालिकांमध्ये लेखक म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली आहे। स्वागत करूया चेतन सर। सर, तुम्ही जसं आपण इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं की जशा चित्रपट सृष्टीमध्ये किंवा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही कार्यरत आहात, एक रायटर आहात आणि खूप सिनेमे तुम्ही मराठी लिहिले आहेत आणि एक रायटर आणि आमचा जो पॉडकास्टचा जो विषय आहे तो म्हणजे हाक मतदाराची किंवा जसं नाव तुम्ही बघितलंय आणि मुद्दा असा आहे की आपण ज्या सृष्टीमध्ये सिनेमा सृष्टीमध्ये काम करत आहात, मराठी सिनेमा सृष्टीमध्ये काम करत आहात, ते काम करत असताना जो तुमचा अनुभव आहे की त्यांचे जे जे कलाकार जेवढे मराठी सिनेमा सृष्टीमध्ये कलाकार आहेत ते तुमच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जसं बोलता त्यांच्याशी आणि ज्या पद्धतीने वावरता आणि एक व्यक्ती म्हणून एक रायटर आणि त्यामध्ये दडलेला एक मतदार, त्या पद्धतीने आपण हा पॉडकास्ट करणार आहोत। महत्त्वाचा पार्ट एक मतदाराच्या मनामध्ये काय चालू आहे आणि तो मतदार या राजकारणामध्ये ज्या गोष्टी आता घडत आहेत या आपल्या पूर्ण जसं म्हणाल तुम्ही या 10 वर्षामध्ये सत्ता ज्या पद्धतीने एका पक्षाची आहे, भारतीय जनता पार्टी पक्षाची, चांगल्या पद्धतीने कामही होत आहे, परंतु ज्या पद्धतीने काम झालं पाहिजे काही माणसं किंवा काही इथे जे येणारे मतदार आहेत ते मतदार कशा पद्धतीने व्यक्त होत आहेत किंवा त्यांच्यावरती विरोधी पक्ष नेते जे आरोप करतायत त्या आरोपामध्ये तथ्य काय आहेत या गोष्टींवरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाचं एक आहे की आज मी प्रेक्षकांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, व्यक्ती जी आहे पॉलिटिकल क्षेत्रामधील नसून ही व्यक्ती एक सिनेमा क्षेत्रामधली आहे, परंतु व्यक्ती असली तरी त्यांच्यामध्ये एक दडलेला मतदार आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि त्यांना काय विचार आहेत त्यांचे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे। तर सर, काय सांगाल तुमची ही जर्नी पहिली आपण तुमच्या करिअर मध्ये बघूया किंवा तुमच्या ज्या सिनेमा सृष्टीमधली जी तुमची जर्नी आहे ती कशी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने काम करता? माझ्या जर्नीबद्दल बोलायचं तर मी वसईमध्ये जे आपलं वर्तक कॉलेज आहे तिथे साधारण 2001 साली मी ॲडमिशन घेतलं। मग तिथून माझा एकांकिकाचा प्रवास सुरू झाला। एक साधारण 2006-07 नंतर मी बाहेर काम शोधायला प्रयत्न केला आणि मग हळूहळू मला कामं मिळत गेली। मग सगळ्यात आधी मला एक प्रोजेक्ट मिळालं होतं ते म्हणजे क्राईम डायरी, ETV मराठीवर होतं ते। मग तिथे माझं लिखाण आवडलं आणि मग तिथून मला कांचन नाईक सर होते आपले, त्यांनी मला खाद्यभ्रमंती नावाची एक मालिका दिली। त्या मालिकेमुळे मला झाला फायदा असा लेखक म्हणून आणि माणूस म्हणून की तेव्हा मला बऱ्यापैकी महाराष्ट्र फिरता आला। खाद्यभ्रमंती म्हणजे काय, खाद्य आणि भ्रमंती, तर मग खाद्य आणि भ्रमंती म्हणजे फिरणं। तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, सातारा म्हणा, सोलापूर, सांगली, बेळगाव, तिथे आम्ही महिनाभर राहायचो आणि वेगवेगळ्या रेसिपीज तिकडच्या शोधायचो। मग त्यांचं चित्रीकरण होत असताना मग खाद्य झाल्यानंतर भ्रमंती, मग तिकडे बघण्यासारखं काय आहे, पर्यटन स्थळ काय आहे, वेगवेगळ्या माणसांबरोबर बोलणं किंवा त्या मालिकेचं लेखन करताना मला फायदा असा झाला की युनिट येण्याच्या 15 दिवस आधी मी तिथे जायचो आणि मला प्रोडक्शनच्या पैशांवर मी फिरायचो, इथे काय आहे, इथे चांगलं काय आहे। त्याच्यामुळे मला कल्चर कळत गेलं, भाषा कळत गेली, थोडी माणसं कळत गेली, आतल्या आत थोडासा एक काय म्हणतात एक समजूतदारपणा येत गेला की अरे साताऱ्यामध्ये ही गंमत आहे, सोलापूरमध्ये ही गंमत आहे, बेळगाव मला खूप आवडलं होतं, बेळगावमध्ये मी राहिलो होतो। तर तिथून मग हळूहळू कामं मिळत गेली। मग त्यानंतर मी इंडियाज बेस्ट ड्रामेबाज म्हणून एक झी हिंदीवर एक शो होता लहान मुलांचा, तोही केला। मग फुबाई फू लिहिलं आणि मग कामातून काम मिळत गेलं। त्यात मग माझा पहिला सिनेमा लेखक म्हणून जो होता तो म्हणजे सोबत भावे आहेत, त्यांनी तो प्रोड्यूस केला होता आणि त्यांनी त्याच्यात कामही केलं होतं आणि मोहन जोशी सर होते त्याच्यामध्ये। तर मी मूळचा खानदेशचा असल्यामुळे म्हणजे जन्मशिक्षण सगळं वसई आणि मुंबई असलं तरी मूळचा खानदेशचा असल्यामुळे त्या पर्टिक्युलर सिनेमात जे खानदेशी बोलायचं होतं की जी अहिराणी बोलायची होती ते मोहन जोशींसोबत सरांसोबत बसून त्यांना कितपत ते खानदेशी शिकवता येईल याचा प्रयत्न आम्ही करत होतो। तर तशा पद्धतीने मग थोडंसं डिरेक्शनची पण आवड निर्माण झाली। कॉलेजमध्ये असतानाच एकांकिका सुद्धा लिहिल्या होत्या, दिग्दर्शित केल्या होत्या।
मधल्या काळात चांगले प्रोजेक्ट म्हणाल तर मग एक कन्यादान म्हणून एक मालिका होती सर मराठीवर, त्याच्यात मी संवाद लेखक म्हणून पण काम केलं आणि त्याच्यात अभिनेता म्हणून मी काम केलं. आता त्याच्यावर ऍक्टिंग तुम्ही त्या हो, पद्धतीने हो. चांगल्या पद्धतीने केलं. त्याच्यानंतर झी मराठीवर जी 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिका होती त्याचा कथालेखक म्हणून मी काम केलं आणि त्यात एक साधू म्हणून एक खूप महत्वाचं पात्र होतं, ते मी साकारलं. कलर्स मराठीवर निवेदिता सराफताई आहेत, त्यांची जी ही होती मालिका, एक मिनिट, भाग्य दिले तुम्हाला, त्याचे मी संवाद लेखन केलं होतं. आणि आता मी कलर्स मराठीवर पिंगा गगोरी पिंगा करतोय आणि अशोक मामा मालिका नुकतीच मी लिहायला घेतलेली आहे. सिनेमे म्हणाल तर मग पुष्पक विमान आला मोहन जोशी सरांसोबत. संजय जाधव सरांचा खारी बिस्किट जो सिनेमा होता त्याचे संवाद मी लिहिले. आता घरत गणपती नावाचा एक सिनेमा आला होता, त्याचेही मी संवाद लिहिले. आपला डोक्याला शॉट म्हणून एक सिनेमा होता, त्याचं जे टायटल सॉंग आहे ते मी लिहिलं होतं आणि मराठीमध्ये पहिल्यांदा मिल्खा सिंग जो आपला आहे तो ते गाणं गायला होता. आता नुकताच माझा निर्मिती सावंत आणि पूजा सावंत जे आहेत त्यांच्यासोबतचा कब्बशी नावाचा एक सिनेमा येतोय, ज्याची कथा पटकथा संवाद ही सगळी जबाबदारी मी सांभाळलेली आहे. हा माझा झाला आतापर्यंत प्रवास. तुमचीच प्रवास आहे. पण मला विचाराल ना तुम्ही आता की लेखक म्हणून आणि त्याच वेळेला मतदार म्हणून मला विचाराल तर आत्ता सध्या मी मतदार म्हणून खूप कन्फ्यूज आहे आणि मी लेखक म्हणून पण कन्फ्यूज आहे. लेखक म्हणून मी जे लिहितो मालिकेसाठी म्हणा किंवा सिनेमांसाठी म्हणा, मनोरंजन क्षेत्रासाठी म्हणा, ते लिखाण वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त सोशल साईटवर सुद्धा लेखक म्हणून जे आपण लिहितो आहोत त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लेखक व्हायचं असेल किंवा कलाकार व्हायचं असेल तर मला असं वाटतं, ते माझं मत आहे, की तुमची बेसिक जी एक नीड काय असते माहिती आहे, तुम्हाला ना सांगायची उर्मी असते, काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटतं, तिथून ते कलाकार आपला कलाकार आतला जागा होतो ना. जर एखादा माणूस चित्रकार असेल तर त्याला काहीतरी चित्र काढावं असं वाटायला लागतं. तसं लेखकाला लेखक कसा तयार होतो तर तो आजूबाजूला जे बघतो त्यातून तो तयार होतो, यार याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, हे असं का आहे, त्याला प्रश्न पडतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत आपली एक वैचारिक जडणघडण होत राहते, आपली एक वैचारिक बैठक क्लिअर होत राहते. आता त्या वैचारिक बैठकीतून आपण आपला नेता निवडत असतो मतदार म्हणून. आत्ता कुठल्या नेताच असं वाटत नाही की अरे आपली जी वैचारिक बैठक आहे किंवा आपली जी विचारसरणी आहे त्याच्याशी प्रामाणिक हा नेता आहे. कारण जो नेता जानेवारीत वाटत असतो की हा माझ्या विचारसरणीचा नेता आहे, तो नंतर कुठल्या वेगळ्याच कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये दिसून येतो. आता मी तुम्हाला खूप छोटीशी गोष्ट सांगतो की 2 मित्र होते आमच्या ग्रुपमध्ये, एक बऱ्यापैकी सिनियर होता आणि एक ज्युनियर होता, त्याला म्हणजे एक 7-8 वर्षाचा गॅप होता. तेव्हा आता पक्षांची काही नावं घेण्याचं मला हे वाटत नाही, पण एक पक्षप्रमुख होते एका मित्राचे आणि दुसऱ्या मित्राचे जे होते ते दुसरे पक्षप्रमुख होते आणि ते तेव्हा वेगळे होते. आणि एक दिवस वाद इतका झाला बोलता बोलता की मोठ्याने त्या लहानाच्या कानशिलात मारले. त्यामुळे त्यांच्यामध्ये इतका मोठा वाद झाला की ते पुढची 2 ते 3 वर्ष बोलली नाहीत आणि त्या 3 वर्षानंतर त्या 2 पक्षप्रमुखांची युती झाली होती. पण तोपर्यंत ग्राउंड लेवलला काय झालं होतं, मधल्या काळात कोविड आल्यानंतर तो ज्याने मार खाल्ला होता त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला म्हणजे त्याने आत्महत्याच केली आणि त्याने आत्महत्या केल्यानंतर जो माणूस होता, जो मित्र होता, ज्याने तिकडे येणं अपेक्षित होतं, तो घाबरला, अरे बापरे आत्महत्या करताना माझं पण नाव असेल की काय. म्हणजे नाती किती तोडली आहेत. म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलात की जसं विचार आहे, जसं जसे एक रायटर आहे त्याचं नाव नाही माहिती, त्यांनी पण कविता खूप चांगली लिहिली त्याबद्दल, की एकाच घरामध्ये 5 व्यक्तींचे 5 पक्ष, बरोबर, की अशी परिस्थिती आहे. आणि पक्ष म्हटलं की एक पक्षप्रमुख आले किंवा त्यांचे कार्यकर्ते आले, त्यांची विचारधारा आली. आत्ताची जी परिस्थिती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा आपण देशामध्ये बघाल तर सगळ्यात मोठे पक्ष म्हटलं तर 3 पक्ष दिसून येतात. ते म्हटलं तर भारतीय जनता पार्टी झालं, काँग्रेस पक्ष झाला आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी असं म्हणू शकतो, किंवा त्यांच्यामध्ये पण फूट झालेली आहे दिसून येते. पण एक रायटर म्हणून किंवा एक मतदार म्हणून आता तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आणि मतदाराचा अधिकार म्हणून ज्यावेळी तुम्ही मतदान करता किंवा कोणत्याही व्यक्तीला जेव्हा मतदान करता त्यावेळी तुम्ही काय पाहता, तो पक्ष पाहता, ती व्यक्ती पाहता, की त्या व्यक्तीने केलेले कर्तृत्व पाहता, काय म्हणाल तुम्ही, काय पाहिलं पाहिजे? मला तर वाटतं व्यक्तीचं कर्तृत्व व्हायला पाहिजे. कारण की पक्ष मॅटर करत नाही असं वाटतं? पक्ष मॅटर करत नाही. कारण मला असं वाटतं की
तुम्हीच बघा ना, आता इतकी जी एक मिसळ झालेली आहे म्हणजे पण तसं आता मराठी तर माणसाला तुम्ही मिसळ जर आवडते. तुम्हाला 2 मिनिटं तुम्हाला सांगतो, कारण महत्वाचं एक जसं तुम्ही आता म्हटलं की पक्ष बघत नाही आहात, परंतु समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व बघून जर तुम्ही मतदान केलात, परंतु ती व्यक्ती एका पक्षामध्ये आहे आणि त्यानंतर तिला त्या पक्षाने केलेला आदेश ती प्रामाणिकपणे पाळते, असं तिचं म्हणणं आहे की जर तुम्ही हे करताय, नाही ते माझ्या पक्षाचे आदेश आहेत याप्रमाणे मी वागतो. आता त्या पक्षांची नावं घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे की कोणते पक्ष आणि कसे आहेत ते. मग त्यावेळी तुमची काय भावना असेल? नाही, मी तेच म्हणतो, मी जेव्हा एखाद्या माणसाला मला मतदान करायचं आहे तेव्हा मी त्याची भूमिका काय आहे नेता म्हणून, की पक्षाचा माणूस म्हणून तो जास्त एक लवचिक भूमिका घेतो की ठामपणे मी आता इथे निवडून आलेलो आहे, यांना मी जे शब्द दिले ते मी पार पाडणार आहे किंवा ती भूमिका मी पार पाडणार आहे, हे तो बघणार आहे. हा माझा क्रायटेरिया ठरलेलाच आहे. पक्षाची काय म्हणतात त्याला, पक्षाने दिलेला आदेश ज्या माणसासाठी महत्वाचा असेल आणि त्याने दिलेल्या वचनांपेक्षा, तर त्या माणसाला मी नक्कीच मतदान करणार नाही. पण आता तुम्ही आणि तसं मतदान मी केलंय. म्हणजे इतके दिवस मी जे काही एक मतदार म्हणून जे मी पाहत असतो तेव्हा मला असं वाटतं की मला स्वतःला असं वाटतं की स्थानिक जे उमेदवार असतात त्यांना जास्तीत जास्त संधी दिली गेली पाहिजे किंवा त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजे, कारण त्यांना खूप प्रश्न माहीत असतात आपले, असं मला मतदार म्हणून वाटतं. की त्या जे ग्राउंड लेवलला जे काम करतात त्यांना एक संधी दिली पाहिजे, एक उमेदवार म्हणून असं म्हणतात. पण ते तर असं दिसून येत नाही ना कुठे. किंवा सगळ्या पक्षामध्ये आता समजा एखादा पक्ष आहे, त्या पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये जेव्हा पदार्पण करतात हे लोक किंवा पक्ष बदलतात आणि पक्ष बदलल्याच्या नंतर त्यांचा उद्देश एकच असतो की मला त्या पक्षामध्ये जाऊन उमेदवारी मिळेल किंवा अजून कोणता तरी बेनिफिट मिळेल, त्याच्याशिवाय तर ते जात नाहीये. जर समजा कार्यकर्ताच राहिला तर मात्र त्याला संधी मिळवण्यासाठी किंवा तुम्ही त्या कार्यकर्त्यांना काय सांगाल की तुम्हाला काय करायला पाहिजे? शेवटी जर एखादी व्यक्ती सीटवरती बसलेलीच आहे तर त्या कार्यकर्त्याला पुढे जाण्याचा वावच नाही मिळणार ना. नाहीच मिळते ना, आता कुठे मिळतं? आपण जी परिस्थिती आता आपण बघतोय, मग त्या कार्यकर्त्यांना तुमचा एक रायटर म्हणून किंवा एक मतदार म्हणून काय संदेश असेल? म्हणूनच मी म्हणालो ना, माझं मत असं आहे की मी जर समजा एखादा कार्यकर्ता मला मी नेहमी बघतोय आणि पक्षप्रमुखच भूमिका सतत बदलताना दिसतात, तिकडे आपण कार्यकर्त्यांवर किती नजर ठेवणार? म्हणून त्या पक्षाला मी न बघता मी त्या कार्यकर्त्याला बघतो. जर तो उमेदवार म्हणून समजा उभा राहणार असेल तर मी हे बघेन की तो माणूस म्हणून किती काम करतोय आपल्या ग्राउंड लेवलला ग्राउंड किती काम लेवलला. करतोय. माझं ते म्हणणं आहे, म्हणजे स्थानिक पक्ष जे असतात ना त्याच्यावर माझी सगळ्या जास्त विश्वास आहे. मतदारांना असं म्हणायचंय की तुम्ही पक्षावरती फोकस न करता त्या उमेदवारावरती फोकस करा. ती उमेदवार हो. किती काबिल आहे आणि किंवा त्याच्यामध्ये किती काम करण्याची वृत्ती चांगली आहे आणि तो आपल्या देशासाठी किंवा आपल्या विभागासाठी किती काम करेल. कारण मला असं वाटतं की पक्ष जाहीर पद्धतीने आपली एक भूमिका सांगत असतो, पण त्या भूमिकेच्या एक जी छत्री असते ना, त्याच्या खाली वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र आलेली असतात. गरजेचं नाहीये की माझा राष्ट्रीय पातळीवर माझं ज्या पक्षासोबत मत जुळतंय त्यांनी इकडे उभा केलेला मतदार त्याच पद्धतीचा असेल. एकाच पक्षात चांगली वाईट पद्धतीची माणसं असू शकतात. असतातच. वृत्ती सगळ्यांची वेगवेगळी. सगळ्यांची वेगवेगळी आहे. एक असा महत्वाचा पार्ट, सिनेमा सृष्टीशी तुम्ही खूप जवळीक आहे तुमची, आणि एक महाराष्ट्रामध्ये एक असं चित्र क्रिएट केलं गेलं की मराठी भाषा आणि तुम्ही एक मराठी सिनेमा रायटर किंवा एक महत्वाचा पार्ट आहे की मराठी हा विषय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मराठी हा मुद्दा जसं आपण म्हटलं की खूप चांगल्या पद्धतीने त्यांना खरं म्हणजे सगळ्यांनीच म्हटलं पाहिजे, परंतु एका पक्षाने किंवा हा एक पॉलिटिकल मुद्दा करणं आणि त्यावरती फोकस करणं आणि सगळ्यांना मराठीची सक्ती केली पाहिजे. कारण हिंदी सक्ती जेव्हा महाराष्ट्रामध्ये झाली, हा मुद्दा सगळीकडे गाजला गेला, त्यावेळी तुमचे पहिले विचार काय होते? हिंदी सक्ती करणं महत्वाचं आहे की मराठीवरती फोकस करणं महत्वाचं आहे? माझं यामध्ये मी लेखक नसतो तरी माझं मत हे ठाम असतं की मराठी जी भाषा आहे तिला प्राधान्य दिलंच गेलं पाहिजे. मी इतिहासाचा सुद्धा विद्यार्थी आहे, त्या जबाबदारीने मी हे सांगतो की ज्या पद्धतीने हिंदी भाषेचा गवगवा केला जातो राष्ट्रभाषा म्हणून, तशी काही राष्ट्रभाषा अस्तित्वातच नाहीये. दुसरी गोष्ट मला स्पष्ट म्हणायचं की मी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने जेव्हा वेगवेगळ्या राज्यात जात असतो तेव्हा तिथे मी खूप विनम्रपणे त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी माझा बँगलोरचा अनुभव सांगतो. मी एक मालिकेचं लिखाण करत होतो, त्याच्या निमित्ताने मला बँगलोरला जावं लागायचं. खूप छान इडलीचं खूप छान दुकान होतं, खूप मोठं दुकान होतं. त्याला मी म्हणालो मला म्हणजे 2 इडली द्यायची. आता मी मराठीचा आग्रह तिथे केला नाही, पण त्या माणसाला माझी ही 2 बोटं कळत होती 2 इडली द्यायची, पण तो मला उत्तर त्याच्याच कानडी भाषेत देत होता.
म्हणजे आणि त्यांना मग एक मला अभिमान कळलं, वाटतो त्यांच्या हो, भाषेचा. त्यांना अभिमान वाटतो, त्यांना अभिमान वाटतो, तर मग आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान का वाटू नये? आणि मुद्दा हा अभिमानाचा पण नाहीये, म्हणजे गर्वाने काही सांगण्यासारखं नाहीये. आपलं काहीच कर्तृत्व नाही की आपण एका पर्टिक्युलर धर्मात, एका पर्टिक्युलर भौगोलिक क्षेत्रात किंवा एका भाषेत येतो. प्रत्येकाची भाषा त्याच्या त्याच्या पद्धतीने सुंदरच असते. प्रश्न आहे, आपल्या भाषेचा सन्मान समोरून केला जातोय का? आताही आपण बाहेर गेल्यावर भैया स्टेशन चलो की असं म्हणतोच की ते आपल्या अंगवळणीच पडलेलं आहे. पण समोरचा माणूस जो इथे येतो, परप्रांतातून येतो, ठीक आहे आपण भारतीय आहोत मान्य आहे ना, पण जर तुम्ही वेगळ्या राज्यातून येत असाल, वेगळ्या राज्यातून इकडे आल्यानंतर ही तुमची कर्मभूमी बनत असेल, इथून तुम्ही उत्पन्न मिळवणार असाल, इथून तुमचं कुटुंब काय म्हणतात भरभराटीला जाणार असाल, तर तुम्ही या भाषेचा अपमान कसा करू शकता? आणि हा माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की या माणसाला 2 इडली मागतात हे होतो, काय म्हणतात त्याला, माझ्या हिंदीचा त्रास होतो, तेव्हा मी शिकलो ती 2 वाक्य त्या त्या वेळेपुरता. आणि तिथे मी 4 महिने काम केलं. 4 महिन्यात मी बऱ्यापैकी 4 गोष्टी शिकलो होतो. म्हणजे गणेश हब्बके येल्लरगे सुभाषय गळू ह्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा मी त्यांच्या भाषेत द्यायला शिकलो. पण भाषा शिकण्यात काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे समजा मी काय म्हणतो त्याला, एका व्यक्तीच्या कुटुंबात मी प्रवेश करतोय, ती माणसं मला प्रेम देत आहेत, आपुलकी देत आहेत, हे करतायत, आणि त्या माणसाला मी एक पर्टिक्युलर वेळेनंतर सांगेन की चल तुझ्या घरात जी तुझी आई आहे ना तिला मी रिस्पेक्ट करणार नाही, तर तो माणूस काय तुमची काय अपेक्षा आहे? तो माणूस काय करेल? आपण काय केलं? आपण यांच्या भाषेचा कधी विरोध केला का? यांची पण नाही, आपली पण भाषा आहे ना हिंदी. हिंदी बरं तर म्हणजे ती त्यांची भाषा नाही असं म्हणू शकतो की उत्तर भारतीय असेल तर त्यांची मी तुम्हाला गोष्टी ही भाषा हो, मी तेच सांगतो. मायबोली जसं मी असेल. ना इतिहास आणि हिंदी या 2 भाषेंमध्ये MA केलेलं आहे, तर मला हिंदी भाषेबद्दल आवड आहेच ना. मला स्वतःला हिंदी सिनेमा बघायला आवडतात, हिंदी साहित्य वाचायला आवडतं. प्रेमचंद माझे आवडते लेखक आहेत, मंटो माझे आवडते लेखक आहेत. पण याचा अर्थ असा नाही ना, म्हणजे आत्ताच एक वक्तव्य एका राजकीय नेत्याने केलं की माय मोरो मावशी जगो. किंवा माय आता मोरो येणारच मावशी होतं जगोचा त्याच्यावरती. अर्थ काय आहे ते तुम्ही समजून घ्या. समजून घेतलं. आपलेच आदरणीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात जाऊन की या तुम्ही इथे, पण मग आम्ही जे तुमच्या भरोश्यावर मराठी बसलो आहोत त्यांनी कुठे जायचं? महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना, आता आपण कुठे बसलो आहोत? आपला त्यानंतर स्टुडिओ त्यांनी ती मुंबईच्या बाहेर आहे. माफी मागितली त्यांनी, परंतु ते जे वक्तव्य हा. केलं ते चुकीचं होतं असं पण वाटतं. मला असं वाटतं की जाणीवपूर्वक वक्तव्य व्हायला हवीत. आणि आता ना सगळ्यात जास्त कारण म्हणाला का ना, तुम्ही ज्या पदावर संविधानिक पदावरती आहात त्यानंतर तुमची ही एक महत्वाची भूमिका असली पाहिजे आणि जे तुम्ही वक्तव्य करता त्याच्यावरती तुम्ही ठाम पण असलं पाहिजे आणि त्यानंतर परिणाम जे होणार आहेत त्याचाही विचार तुम्ही केला विचार पाहिजे. केला पाहिजे. योग्य तुम्ही बोलतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जर विसरून जाणार असाल तर फक्त 1 मेला जय जय महाराष्ट्र माझा म्हणून आपले काम पूर्ण नाही ना होणार. मी 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 अतिशय जाणीवपूर्वक सांगतो की हे सगळं बोलताना खूप जण म्हणतात तुमची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये आहेत, पण हो आहेत ना, काळानुसार बदलत आहे. माझी मुलगी इंग्लिश मिडियम मध्ये आहे, पण माझी मुलगी देवनागरी लिपीतलं मराठी उत्तम वाचते, उत्तम मराठी बोलते. तिच्यावर मराठी संस्कार करण्याची जबाबदारी माझी आहे, पालक. तर मला तेच नाही नाही वाटतं. ते वावगं नाही की मराठी असं आहे की मराठी स्कूलमध्ये गेलंच पाहिजे असं नाही. तो इंटरनॅशनली जर आपण विचार केला ती काळाची गरज आहे की इंग्लिश मीडियममध्ये जाणं काही वावगं नाही आहे. त्याचबरोबर आता तुम्ही जसं म्हणता की सिनेमा सृष्टीतली जी माणसं आहेत आणि त्यांची जवळीक, तर तुम्हाला काय वाटतं जे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये कोणते नेते असे आहेत की त्या तुमच्या इंडस्ट्रीच्या जवळ आहेत असं वाटतं तुम्हाला? माननीय राजसाहेब आहेत, माननीय उद्धव साहेब सुद्धा आहेत, आणि तसं बघायला गेलं तर सगळेच या क्षेत्रात जवळचे आहेत. मला असं वाटतं की तेच मुद्दा म्हणतो. मांडणं म्हणजे जवळीक असणं आणि तुमच्यासाठी ग्राउंड लेवलला जो कलाकार असतो त्या कलाकारांसाठी लढणं, त्यांच्या हक्कासाठी पुढे येणं, त्यांचे मुद्दे समोर घेऊन येणं, हे राजसाहेब आहेत. पहिलं नाव आणलं तर एक माननीय राजसाहेब आहेत. आपण बघितलंच आहे ना, म्हणजे मला विचार जेव्हा म्हणजे मी स्वतः कॉलेज लाईफ मध्ये होतो तेव्हा झेंडा सिनेमा आला होता आणि तो बघताना जाणवत होतं की खरं तर त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने रंगवलं गेलेलं आहे सिनेमात. पण तरी त्या सिनेमावर जेव्हा वादंग उठला किंवा जो काही वाद झाला तेव्हा मदत त्यांनीच केली, तेव्हा उभे तेच राहिले. मराठी सिनेमा काय म्हणतो त्याला शोज मिळत नाही तेव्हा तेच जास्त बोलतायत. अर्थात याचा अर्थ मी त्यांना मतदान करतो का, तर असं नाही. महत्वाचं एकच आहे की मुद्दा किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी प्रॉब्लेम्स येतात आणि तेही मतदार आहेतच ना, की त्या इंडस्ट्रीला कुठेतरी वाव देणं किंवा एक चित्रपट सिनेमामध्ये जसं तुम्ही आता म्हटलात की मिळत नाही जेवढं टाइम मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही, तो मिळवून देणं, टॉकीज उपलब्ध करून देणे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा एक मोठा वाटा असतो
आणि असं महाराष्ट्रामध्ये तरी चित्र दिसून येतं. त्याचबरोबर आपण जसं जसं पुढे गेलो, पुढे जाता जाता असं म्हटलं की एक व्यक्ती, आता म्हणू नका की तुम्ही फक्त ती इंडस्ट्रीबद्दल असं म्हणत नाही, एक सामान्य व्यक्ती, त्या सामान्य माणसाच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा, आणि त्यांना मूलभूत जसं म्हटलं तुम्ही रस्ता झालं किंवा पाणी झालं किंवा गटार झालं किंवा जे प्रदूषण, आता ज्या गोष्टी तुम्ही जसं ट्रॅव्हल करत आलात त्या पद्धतीने जे चित्र दिसून येतं ते तुम्हाला वाटतं समाधानकारक आहे? अजिबात समाधानकारक नाहीये. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आणि तुम्ही काय त्याबद्दल काय म्हणाल? त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मतदारांची आहे पहिली गोष्ट म्हणजे. कारण मला असं वाटतं की ना एक महत्वाचा विषय बोललो, म्हणजे माझं एक निरीक्षण सांगतो मी तुम्हाला. हल्ली ना सोशल साईट्सवर आहे ना एक 90s किड्स किंवा मिलेनियल किड्स म्हणून खूप छान त्यांचं कौतुक केलं जातं ना, की त्यांनी शेवटची कॅसेट बघितली, त्यांनी सुरुवातीला मोबाईल त्यांनी घेतला, कशी ही पिढी खूप वेगळी आहे, सगळ्यात घाणेरडी पिढी आहे. मला विचारतं, मी त्या पिढीचं आहे, पण सगळ्यात घाणेरडी पिढी ही काय आहे मी तुम्हाला सांगतो. कारण साधारण एक 10-15 वर्षापासून राजकारणाच्या नावाखाली जी माणसं सोशल साईट्सवर एकमेकांना अतिशय गलिच्छ भाषेत शिव्या देत आहेत, ती पिढी पण आपलीच आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ज्यांनी शाळेच्या अंगणात म्हटलेलं आहे, तीच माणसं आता किती विभाजित होते, ती पिढी आपलीच आहे. आपल्याला ना ही जी नवीन टेक्नॉलॉजी आली ना ती आपण शिकून घेतली, पण आपल्याला पचवता नाही आली, मला असं म्हणणं आहे. आणि हाच आता मोठा मतदार वर्ग आहे आताच्या काळात मला विचाराल तर, जो ऍक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्या आई वडिलांची जी पिढी आहे ती मतदान करते आहे, पण ती इतकी ऍक्टिव्ह नसेल. ती ऍक्टिव्ह सोशल साईटवर आहे म्हणा, नाही असं नाही, पण जास्त ऍक्टिव्ह आपण 90s जबाबदारी जी म्हणतो ना, आता ना खांदे आपल्या पिढीचे खांद्यावर देश आहे असं म्हणायला गेलात तर. पण तुम्हाला नाही वाटत ते खांदे कुठल्या तरी दबावाखाली आहे, जबाबदारीचा दबाव त्यांच्यावरती आहे? नाही ना, पण मी तेच म्हणतो, हे जबाबदारीचं ओझं सांगून आपण काय करणार? नाही, जबाबदारीचं ओझं नाकारता येत नाहीये ना. महत्वाचं एक आहे, 90s चे किड्स तुम्ही आता तर म्हणाल की 90s ची जनरेशन आहे, त्या जनरेशन वरती सगळ्यात जास्त जबाबदारी, जसं तुम्ही आता म्हणता की आपले आई वडील असतील किंवा आता तुमची आपली मुलं असतील त्यांची जबाबदारी, आणि आता जे झेनझी जो प्रकार आलाय त्या नेपाळमध्ये जे घडलं त्यांच्या मागे पण एक असं पण आरसा असं दिसून, दुसरी बाजू अशी दिसून येते की त्यांना मागे पुढे विचार करण्यासाठी कोणीही नाही, म्हणजे एवढी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती नाही, म्हणून त्यांनी ते पाऊल उचललं असं पण. पण आता जे जबाबदारीचं ओझं आहे ते लोटताना ह्या सगळ्या गोष्टी करणं डिफिकल्ट नाही होऊ शकत. मी इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो, फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा झालेली आहे ना. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला कुठली जेन्झी होती, ती तेव्हाची तरुण जी पिढी होती, तेव्हाची तरुण पिढी काय आत्ताच्या पिढीसारखी 17-18 वर्षाची नव्हती. फ्रेंच राज्यक्रांती पण त्यात. मग आपण जेव्हा तरुणाच्या उंबरठ्यावर होतो तेव्हा आपल्या पिढीने अशी कुठली मोठी क्रांती केली? आपण उलट 2012 नंतर आपण ज्या गोष्टी विज्ञानाच्या आधारे आपल्याला जवळ करण्यासाठी आणल्या होत्या, सोशल साईट्स वगैरे, तिथून आपण एकमेकांमध्ये विभाजन करायला सुरुवात केली. मतदार म्हणून मी खरंच अपसेट आहे यासाठी, कारण मी माझ्या आजूबाजूची माणसं बघतो. आताचे करंट अफेअर्स घ्या ना तुम्ही, आपण कुंभमेळ्यासाठी कितीतरी झाडं कापतोय, खूप झाडं कापतोय, म्हणजे काय त्याला महत्व आहे? आणि त्याच्यावर सुद्धा त्यानंतर मग ते राजकारण होईल की हिंदू धर्माचं जे मोठं कार्य आहे त्यामध्ये अडचणी. हो, 800 कोटीचं मंदिर सुद्धा आपण बांधतोय, मंदिरं बांधता ना, पण आता येताना तुम्ही सांगा मला, आपण इथे बसतोय, तुम्हाला येताना चांगले रस्ते मिळाले का? कुठे मिळतात आपल्याला चांगले रस्ते? म्हणजे आपल्यासाठी चांगले रस्ते महत्वाचे नाही आहेत, आपल्यासाठी चांगलं पाणी महत्वाचं नाही आहे, आपल्यासाठी चांगली लाईट महत्वाची नाही आहे, सुखसुविधा नाही आहेत आपल्यासाठी महत्वाच्या. आणि एक काळ असा होता, धर्म महत्वाचा आहे ना. हो, आणि एक काळ असा होता जेव्हा एखादा राजकीय नेता घाबरायचा की अरे बापरे, माझा स्कॅम ओपन झाला तर मला लोक काय म्हणतील. आता त्या माणसाचा स्कॅम ओपन झाल्यानंतर त्याचेच फॉलोअर्स फेसबुकवर दुसऱ्याला म्हणतात तुमच्या साहेबांचे नव्हते का? म्हणजे काय, आपण काय स्कॅमची स्पर्धा लावली आहे? ही जी करप मतदार पिढी आहे ना सर, जिची वैचारिक बैठकच नासकी झाली आहे, त्या पिढीबद्दल मी म्हणतोय. मी पण त्याच पिढीतलं आहे ना. आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की 90s किड्स वरती जेवढे तुम्ही आरोप केले आणि तुम्ही म्हणता की त्यांची चुकी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, मग तुम्ही पण तो एक पार्ट आहात 19 किड्सचा, जसं आम्ही आहोत तसं तुम्ही आहात. तर तुम्ही स्वतः म्हणून काय करत आहात आणि काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुरुवातीला माझी थोडी गडबड झाली या सगळ्या गोष्टीमध्ये. मला असं वाटलं की जर सोशल साईटवर कोणीतरी आपल्या विरोधी मत मांडतंय तर आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे. मग नंतर मला कळलं त्या उत्तरांच्या साखळीमध्ये कधी आपण आपल्याच घरातल्या आणि कुटुंबियातल्या महिलांचा अनादर करायला सुरुवात करतो आणि ते आपल्याकडून होत जातं. आणि ही प्रोसेस बरीच चालली. नंतर मला कळलं की नाही, आपण अशा पद्धतीने व्यक्त नाही झालं पाहिजे, पण बोललं तर पाहिजे. तर आम्ही आता नुकतंच म्हणजे एक साधारण काही दिवसापासून आम्ही विचार करतो काय करता येईल. तर आम्ही ना आमचं स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये
आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही याच 4 गोष्टी सांगणार आहोत. प्रबोधन ज्या करण्याचा धार्मिक प्रयत्न. नसतील, जे आताच्या राजकारणी सांगतात त्या नसतील. आपल्याला काय हवंय, आपले प्रश्न काय आहेत. जसं उदाहरणार्थ एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हॉस्टेलमधून एक मुलगा आईकडून हॉस्टेलला जाणारा एक मुलगा आहे आणि तो आईला सांगतो की हो घेतलेत मी लाडू बनवलेले, मी खाईन, आणि त्याला धक्का लागतो आणि त्याचे लाडू विखुरतात. एक बाई त्याला बघते, त्याला घरात आणते. त्याला घरात आणल्यानंतर ती त्याचे लाडू वगैरे स्वच्छ करून देते, त्याच्या जखमीवर काय म्हणतात त्याला हळद वगैरे लावते. तिचा मुलगा येतो, ते दोघं एकमेकांना बघतात आणि म्हणते अरे याचे लाडू पडले आईने बनवलेले, थांब मी तुझ्यासाठी होते ना ते लाडू देते. आणि ती बाई त्या लाडू त्या मुलाला देते, जो दुसरा परका मुलगा आहे. आणि ती 2 मित्र म्हणतात की यार तुझी आई पण अशीच आहे का? हो माझी आई पण अशीच आहे. तर इथेच राहतोस का, चल नंबर शेअर करू. आणि नंबर शेअर केल्यावर त्यांना कळतं ही 2 मुलं आहेत ज्यांनी फेसबुकवर एका राजकीय मुद्द्यावरून एकमेकांची आई काढली होती किंवा एकमेकांना आईवरून शिव्या दिल्या होत्या. तर समाज तुम्हाला सोशल साईटवर जसा दिसतो तसा नाहीये, किंवा समाज तुम्हाला तुमची नेते मंडळी समजवतो तसा नाहीये. समाज हा पण आहे ना माणसाने माणसाला मदत करण्याचा. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावेच शिकलो होतो ना आपण. तर थोडंसं मागे जाऊया ना, तर भूतकाळातच जायचंय आपल्याला. तर अशा पद्धतीचं कंटेंट आम्ही तयार करत आहोत. परत आम्ही बऱ्याच पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी राबवणार आहोत याच्यामधून, ज्याच्यामध्ये ऑफकोर्स आम्ही तो वेगवेगळ्या पाड्यांमध्ये जातो आणि तिथे आम्ही ह्याच गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी आपण सांगून होणार नाही. तर यासाठी ना पुस्तकं त्यांच्या हातापर्यंत पोहोचलेली पाहिजेत. कुठली पुस्तकं पोहोचायला हवीत, कुठले थोर महापुरुष त्यांनी वाचले गेले पाहिजेत, हे आम्ही ठरवले आहेत. काही म्हणजे आम्ही नाही ठरवलेत ते, पण आम्ही ठरवलं की अशा पद्धतीची पुस्तकं मुलांकडे गेली पाहिजेत, ज्याच्यात ते अंधश्रद्धा, जातीपाती. आताची जी मुलं आहे किंवा पिढी जसं म्हणतो आपण, ते असं वाटत नाही फक्त आणि फक्त सोशल मीडिया किंवा मोबाईल्स, रीडिंग ही कुठेतरी कमी झाली आहे किंवा वाचन खूप कमी प्रमाणात केलं जातं. आणि पुस्तकं जसं तुम्ही म्हणता की आता ते किती वर्क होईल असं वाटतं तुम्हाला? पुस्तकं वाचतात सर लहान मुलं, जर त्यांना आपण खूप वेळ देऊन शिकवलं ना तर पुस्तकं वाचतात. पण माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे की पालक म्हणून जी पिढी आता आहे, म्हणजे आपलीच पिढी आहे, त्यांच्यामध्ये पण खूप वाचनाचा वेळ होतं असं मला तरी खूप दिसलं नाही. ते ना आपल्या आधीचे खरोखर नाहीच आहे. आता मी माझं म्हणाल तर नाहीये असं म्हणाल की आवड खूप कमी आहे असं म्हणू शकता तुम्ही. असं आरोप असं नाही, परंतु तुमची जे रायटर्स आणि आहेत की त्यांची वाचनाची आवड त्यांना खूप असते आणि पुस्तक म्हणजे त्यांचा एक मित्र. तुम्ही दुसरे मित्र नसतील तर चालेल, त्यांना पुस्तकं भेटली तर अजून कोणीही नको असाही प्रकार असतो. पण बाकीचे जसे म्हटलं की जे त्या क्षेत्रामध्ये नाहीये त्यांना वाचनाची एवढी आवड निर्माण होत नाही. परंतु ज्यावेळी आता जो सोशल मीडिया सगळे यूज करत आहेत, लक्षात घ्या की पुस्तकं वाचायला देणं आणि तो वाचेल वेगळी गोष्ट आहे, परंतु आता जे ऍक्टिव्ह आहेत ते मात्र सोशल मीडियावरती आहेत. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर प्रबोधन करण्यासाठीही त्याचा उपयोग करू शकतो आपण. पण त्यावर जर तुम्ही असं म्हटलं की त्याच दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं तर तुम्ही अजून काय करू शकता किंवा काय त्या पद्धतीने बघितलं तर आता आम्ही कलेच्या माध्यमातूनच ती गोष्ट सांगू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त काही मला फक्त तुम्हाला एक गोष्टीबद्दल बोलायचं आहे की सोशल मीडिया वापरली जाते आहे, मान्यच आहे, आणि त्याच्या थ्रूच आपल्याला आपली मतं मांडायची असतात किंवा आपल्याला वाटतं की यार 2 वेगळ्या राजकीय पक्षांच्या भांडणातून नाती तुटू नयेत, जी तुटत चालली आहेत, तर त्याच्यासाठी आपण सोशल मीडियाचाच आधार घेणार. पण वाचनाने काय होतं ना सर, जेव्हा तुम्ही एकट्यात बसून वाचायला सुरुवात करता ना तर तुमची स्वतःची एक वैचारिक काय म्हणतात त्याला उत्क्रांती व्हायला सुरुवात होते. तुम्ही व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करता. मग ते आणि ना वाचन ही फक्त लेखक किंवा दिग्दर्शक यांच्यासाठी महत्वाची नसून एक माणूस म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही काय वाचता त्याला पण महत्व आहे. आणि आम्हाला ना वाचनाची गोळी जर परत मुलांना लावली ना तर ते अनायसे फेसबुकवर येणं बंद करतील या सोशल साईटवर. आणि मग तिकडे जे काही सगळं डंप केलं जातं ना, जे काही सगळं टाकलं जाते ना, काय म्हणतो त्याला आपण कचरा म्हणू शकतो एका अर्थाने, वैचारिक कचरा, तिथून मुलं लांब राहतील एवढीच आमची अपेक्षा आहे या सगळ्यांतून. आता जसं तुम्ही आता म्हणताय की ज्या पद्धतीने तुम्ही करताय का, मग ते तुम्ही किती माणसांपर्यंत, किती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहात? किंवा महाराष्ट्रभर झालं किंवा देशभर झालं, किंवा तुमची टीम आहे काय की असं? सर होते काम, म्हणजे आत्ता काय म्हणते 10 माणसंच आमच्याकडे आलेली आहेत. पण या 10 माणसांमध्ये सुद्धा कोणीतरी कॅमेरामॅन आहे, कोणीतरी दिग्दर्शक आहे, कोणीतरी छान पद्धतीने म्युझिक देऊ शकतं. आता आम्ही फक्त त्याच गोष्टीवर केंद्रित केलेलं आहे. म्हणजे कारण का सोशल आपण मीडियावर करू म्हणतो शकतो की मराठी सिनेमा सृष्टी ही एवढी जसं साऊथ सिनेमे झाले किंवा बॉलिवूड सिनेमे झाले किंवा बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडस्ट्री मोठी होत चालली असं पण दिसून येतं. मग जसं तुम्ही आता म्हणताय की जी मराठी सिनेमा सृष्टी आहे ती तिथपर्यंत पोहोचेपर्यंत का टाइम लागतोय असं वाटतं तुम्हाला?
की प्रेक्षक नाहीयेत म्हणूनच म्हणताय की तुम्ही, पण सर, त्यांचे पण म्हटलं तर साऊथ इंडियन पण तिथे पण कमीच प्रेक्षक आहेत ना, त्यांचेच प्रेक्षक असं म्हणाले. नाही नाही सर, तिकडे ना मला मला असं वाटतं की या खूप अशा गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. ही वेणी आहे, विचित्र आपण वेणी बांधतो ना एखाद्या लहान मुलीची, तशी विचित्र वेणी आहे. ती कशी आहे माहिती आहे, एकतर मुळातच मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल खूप प्रेम नाहीये. प्रेम नाही असं हा, असं मला खूप वाटतं. मला मराठी चित्रपटसृष्टीबद्दल नाही म्हणायचं. म्हणजे बघा ना, आता तुम्हीच बघा की आत्ता आपण जे तुम्ही मला भाषेबद्दल प्रश्न विचारलात की ती माणसं अरेरावी करतात, तेव्हा सगळेच मराठी उभे कुठे राहिले हो सर? खूप मोठा वर्ग असा आहे ज्यांचा फक्त राजकीय विचारसरणी वेगळी आहे म्हणून ते मराठी भाषेवरचा प्रेम विसरायला सुद्धा तयार आहेत. तर मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान तर कोणालाच नाहीये त्या बाबतीत, असं म्हणायला गेलं तर. म्हणजे त्या वर्गाबद्दल बोलतोय मी, जे या आंदोलन सगळे त्याच्यामध्ये मी नाही म्हणत आहे. दुसरी गोष्ट, मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला येत नाही, त्यामागे मला असं वाटतं की ना, एक लेखक म्हणून मी जबाबदारीने सांगतो, मला असं वाटतं ना की अजूनही मराठी लेखक म्हणा किंवा मराठी मेकर्स म्हणा, त्या छोट्या गोष्टी सांगत आहेत की सासू सुनेचं भांडण. अर्थात मी पण याच पद्धतीच्या सिनेमांवर काम करतोय, पण मी जे आहे ते फॅक्ट, ती काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं की तीच काळाची गरज आहे असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की ना, आता मराठी सिनेमातून उपदेश कमी झाले पाहिजेत सर. मनोरंजन हा महत्वाचा भाग आहे ना, मग त्याच्या आपल्याकडे ना उपदेश खूप होऊन जातो आणि मनोरंजन खूप कमी होतं. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की मनोरंजनच करायचं, मग ते पण ना त्यात थोडंसं थिल्लरपणाकडे जातं. एक सुंदर कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आणि त्याच्यात पण मला असं वाटतं की व्हिज्युअल ट्रीटमध्ये थोडासा मराठी सिनेमा कमी पडतो. आणि त्यामागे पण कारण हे आहे की मराठी प्रेक्षक येत नाही. जोपर्यंत मराठी म्हणजे प्रेक्षक बजेटचा येणार पण नाही, सिनेमा जास्त मोठा होतं. होणार नाही, तोपर्यंत मेकर्सची पण काय म्हणतात ना त्याला, थोडी भीड चेपणार नाही ना, थोडी हिंमत येणार नाही. कारण कसं आहे ना सर, कितीही आपल्याला वाटत असलं तरी हे शेवटी आहे एक कमर्शियल आर्ट, त्याच्यामध्ये कोणाचा तरी पैसा लागणार आहे. बरोबर आहे. मला एक असा सिनेमा करायचा आहे जो भूतोन भविष्याती असेल, म्हणजे फक्त माझ्याच पद्धतीने मी सांगेन, हे मला असं वाटतं. पण तो असा काहीतरी वेगळ्या पद्धतीचा असेल. मला माहित नाही प्रेक्षक किती येतील, असं जर माझं म्हणणं असेल तर मी त्यासाठी निर्मात्याचे पैसे जे त्याने मेहनतीने कमवले ते काय म्हणतात दावणीला बांधू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा मराठी सिनेमा हा विचार करेल की मला मनोरंजन पण तितकंच द्यायचं आहे, आणि मला आता शिकवायचं नाही. आता माणसांना माहिती असतं सर, आता माणसं जगभराचं उपदेश त्याच्यातून content द्यायचे बघतात. नाहीत हो, असं ते म्हणायचं. थोडं कमी केलं पाहिजे असं मला वाटतं की कसे म्हणजे असतात ते नाते मराठी संबंधित. सिनेमामध्ये जास्त होतं असं म्हणतात. हो. आणि ना मला असं वाटतं, पण त्यापेक्षा मला त्या पलीकडे असं वाटतं की आता मी परत म्हणतो, व्हिज्युअल ट्रीट आहे ना, पडद्यावर काहीतरी सुखावणारी गोष्ट डोळ्यांना मराठी सिनेमात तशी कमी बघायला मिळते. आणि त्यामागे ऑफकोर्स कारण आहे बजेटचं. तर आता ते हळूहळू सुधारतंय, चांगले विषय येत आहेत. आणि ह्याच्यानंतर मात्र मला सर मराठी प्रेक्षक जो आहे ना, त्यांचं मला असं माझे वाईट वाटेल माणसांना, पण मी स्पष्ट सांगायचं तर मराठी प्रेक्षकांना मराठी सिनेमाबद्दल प्रेम नाही आहे, मराठी भाषेबद्दल प्रेम नाही. आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की आता एक रायटर म्हणून एक प्रश्न विचारतो आम्ही तुम्हाला, मतदार म्हणून आहे, असं काय माइंडमध्ये आहे का एक असा एक प्रोजेक्ट किंवा नाही की मला मी एक रायटिंग म्हणून किंवा रायटर म्हणून एक असा प्रोजेक्ट वरती काम करतोय आणि तो माझा एक म्हणजे बोलतो एम्बिशन बोलू शकतो, एक वेगळं की काहीतरी मोठा प्रोजेक्ट माझ्या लाईफ मधला एक सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असेल, असं काही तुमच्या माइंडमध्ये चाललं आहे ना सर. म्हणजे मी जेव्हा कोविड सुरू होतं आणि सगळं लॉकडाऊन होतं, तेव्हा मी एक गोष्ट लिहिली होती. ती गोष्ट मला सुचली होती आणि ती गोष्ट लिहिल्यानंतर आपण समाप्त लिहितो ना लेखक म्हणून. तर जेव्हा मी ती समाप्त लिहिली सर, त्याच्यानंतर मी एक तारीख लिहिली, एक की अमुक अमुक, आता वर्ष मी सांगणार नाही, पण आजपासून ही ती तारीख अजून 3 वर्षांनी 4 वर्षांची आहे. म्हणजे ही लिहिली मी 4 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी. तर ती गोष्ट लिहिता लिहिताच मला जाणवलं की ही गोष्ट लेखक म्हणून मी लिहितोय, पण ही दिग्दर्शक म्हणून मलाच मांडावी लागेल. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, तेव्हापासून माझा ती गोष्ट मांडण्यासाठी मला काय तयारी करावी लागेल त्याचा अभ्यास सुरू आहे. म्हणजे मला स्वतःलाच दिसते की मी किमान जेव्हा मी त्या सिनेमाचा दिग्दर्शनाची जबाबदारी उचलेन, तेव्हा मी लेखक म्हणून सगळी कामं माझी थांबवेन. आणि त्यानंतर त्या सिनेमात काही महत्वाची पात्र आहेत, ती पात्र उभी करण्यासाठी मला स्वतःला कोणाच्या तरी हाताखाली जाऊन ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. अशा पद्धतीचा तो सिनेमा. म्हणजे
आमच्या चॅनल थ्रू एक स्पष्ट झालंय की चेतन सरांकडे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ती वाटचाल करताय. शुभेच्छा आहेत आम्हाला. ते लवकरात लवकर तुमचा तो सिनेमा येईल किंवा वॉटेवर जे जे असेल. परंतु जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामधून उपदेशही दिले जाणार आहेत की फक्त नाही नाही सर, मनोरंजन असणार आहे. फक्त मनोरंजन? पण मला असं वाटतं की ते मनोरंजन फक्त मनोरंजन म्हणजे फक्त विनोद नाही किंवा फक्त कॉमेडी नाही आणि प्रबोधनही नाही. मला वाटतं की तो एक उत्तम गोष्ट असेल जी तुम्ही एन्जॉय करा. परफेक्ट पॅकेज असेल असं करेक्ट. मला एक बुके असेल छान, त्यात विनोद असेल, त्यात इमोशन्स असतील, त्यात थोडंसं काय म्हणतात त्याला ऍक्शन असेल, सगळ्या गोष्टी असतील. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. लवकरात लवकर तो व्हावा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट. परंतु अजून एक महत्त्वाचे, जशी तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली 90s किडला जे तुम्ही क्वेश्चन मार्कवर तुम्हाला खूप आणि आम्ही तिथला पार्ट आहोत. आम्ही पण त्याचा विचार करू. सर मी सुद्धा पार्ट आहे. हा, ते पण तुम्ही पण असं नाहीये. आमचे जे प्रेक्षक आहेत तेही विचार करतील की 90s जे किड्स आहेत किंवा आता जे किड्स नाही म्हणू शकत त्यांना, परंतु त्यांनी काय चुका केल्या आहेत ते स्वतः मीही त्याचा विचार करेन आणि आमचे प्रेक्षकही विचार करतील आणि त्यावरती म्हणजे काहीतरी इम्प्रूव्हमेंट करता येईल का, किंवा आमची जी मुलं आहेत किंवा तुमची जी मुलं आहेत त्यांनी त्या चुका न कराव्या याचा प्रयत्न सगळे करतील असं मी तरी तुम्हाला एक शब्द देतो. बघू, कारण का तो पार्ट माझाही आहे. नाही सर, बघा, मी पण 90s किड आहे आणि मला असं वाटतं की जे आता ज्या पद्धतीने दुरावा निर्माण झालाय ना, त्यातले प्रमुख घटक कणा आता आपण आहोत आताच्या देशाच्या घडीला. नाही, खूप महत्वाची पार्ट आहे. आणि ती खरं म्हणजे आपण स्वतःला जेव्हा बोलतो, खरं म्हणजे आपण स्वतःकडून जे गोष्टी केल्या पाहिजेत, उपदेश देऊ शकतो, प्रबोधन करू शकतो, परंतु आपल्यामध्ये जी कमी आहे तो मनुष्य जेव्हा त्याबद्दल विचार करतो तो स्वतःला बघतो आणि स्वतःशी कॉम्पिटिशन करणं किंवा स्वतःमध्ये चेंजेस आणणं खूप महत्वाचं आहे. तर देश बदलेल ना की स्वतः. म्हणून आपण सगळ्यांना तोच संदेश आपण तोच देऊया की आपण सगळेजण आपल्यामध्ये जी कमी आहे त्याबद्दल, जसे धार्मिक गोष्टींवरती आपण जर लढत राहिलो आणि आपण फक्त धर्माधर्मांमध्ये विचार करत राहिलो, जातीवादीमध्ये लढत राहिलो किंवा आपण इतिहासाला घेऊन जर भांडत राहिलो, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फक्त आणि फक्त भांडतच राहणार आहोत. याने काहीही मिळणार नाहीये कोणाला, किंवा विकास किंवा विकसनशील, आपण म्हणतो की विकसनशीलच आहे आणि तो विकसनशीलच राहील. आणि जर विकसित बनायचं असेल तर ह्या सगळ्या मुद्द्यांना आपल्याला मागे घेऊन जावं लागेल आणि एक पाऊल पुढे ठेवून जे धर्मामध्ये लढतायत किंवा जातींमध्ये लढतायत या सगळ्या गोष्टींवरती आपण खूप प्रामाणिकपणे विचार करावा. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आमच्या खूप चांगला वेळ दिलात. धन्यवाद.